कसली हटकोर वाणाची बघा. आज त्याच्याबरोबर बाहेर जायचं आहे म्हणून मी नेसणार आहे ही प्युअर हँडलूम माहेश्वरी. जस्ट अ मिनिट. एकदम मिनिमल मेकअप करायचा आहे मला, काहीच नाही. तर मी आज प्रोडक्ट जे वापरत आहे ना ते खूपच सिम्पल आहेत. थोडंसं प्रायमर घेतलं आहे, त्यानंतर मी ही NYBचीच बेबी क्रीम घेतलेली आहे. बीबी क्रीम सॉरी. एकदम थोडीशी, मला मेकअप करायचंच नाही आहे मुळात, जस्ट टचअप करायचं आहे. सुंदरशी साडी नेसलेली आहे, त्यामुळे मी आज घालणार आहे हे विक्टोरियाचं मंगळसूत्र, जे की मी संभाजीनगरवरून घेतलेलं आहे. खूप छान आहे आणि या साडीवर खूप सुंदर जाईल. त्याच्यासोबत मला मिळालेले हे क्यूटसे इयरिंग्स. यामध्ये आपल्याला एक मिनिट. यामध्ये आपल्याला एअर नाही ना, हॉट एअर ब्रश. यामध्ये आपल्याला एअर नाही काय 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 हां, हेअर फ्लो हां. यामध्ये आपल्याला एअर फ्लोची ॲडजस्टमेंट करता येते, म्हणजे वॉर्म, लो, मीडियम आणि हाय. केस मस्त ड्राय झालेले आहे. आता मी या ब्रशने माझे केस सेट करून घेणार आहे. तर मंडळी, मी अशी माहेश्वरी साडी छान नेसलेली आहे, पण लाईट गेली. माझे अर्धे केस ब्लो ड्राय करायचे झाले, अर्धे केस झालेले आहेत. तर तिथून आल्यानंतर तो शूट करून घेईल मी पूर्ण. पण आता जाते तसाच आंबाडा घालणार आणि भेटूया थेट गंगा आरतीला. चला मंडळी, लाईट कसली हटकोर वाणाची बघा. एक मिनिट शांत बस. तर मंडळी, लाईट कशी बघा ना. मी बरोबर कारमध्ये बसले आणि लाईट आली आणि मला इतका पश्चाताप झाला, कारण मुळात माझा शूट असा होता की छान हेअर ड्राय करून फ्लॉन्ट करायचे होते मार्केटमध्ये, आणि तो शूट मला प्रमोशनसाठी द्यायचा होता ब्रँडला. सगळा पोपट झाला. अर्धे केस छान दिसत आहेत, अर्धे केस विस्कटलेले दिसत आहेत, आणि आता लाईट आली. त्याला काय अर्थ? एवढी साडीवाडी नेसली मी, त्याला काहीच हे नाही राहिलं त्या गोष्टीला. सगळा मूड खराब झाला. मंदिराच्या बाहेर मी आणि वैष्णवी मुलं लवकरच निघालो होतो. मुलांची रांग जास्त वेळ होती, म्हणजे पुरुषांची. तर माझे फॉलोअर्स मला खूप लांबून पाहत होते. तर ते म्हटले की ताई, आम्ही तुझे व्हिडिओ बघतो. आणि त्यानंतर सगळेच गोळा झाले. तर आजूबाजूचे सगळे म्हणते की ताई, मी पण तुझे व्हिडिओ बघते. आणि हा अनुभव माझ्यासाठी इतका सुंदर होता की ताई, आम्हाला तुमच्यासोबत फोटो काढायचे. खूप भारी वाटत होतं. यापेक्षा सुंदर गिफ्ट काय असू शकते ना. खूप छान वाटलं ह्या सर्वांना भेटून. आणि येता जाता मला बरेच लोक भेटले की ताई, आम्ही तुझे व्हिडिओ बघतो, खूप छान व्हिडिओ करते. खूप लोक ॲप्रिशिएट करत होते. मला माहिती आहे की बऱ्याच लोकांना नाही आवडत व्हिडिओ, पण मला खरंच वाईट नाही वाटत त्यांचं. पण प्रत्येकजण आपापलं मत मांडतं आणि मी तेही ॲप्रिशिएट करते की तुम्ही वेळात वेळ काढून का असे ना माझे व्हिडिओ बघता. छान गंगा आरतीला गेलो होतो, मस्तपैकी आरती अटेंड केली आणि त्यानंतर थोडंसं खायलं पिलं, बराच वेळ तिथे स्पेंड केलं आणि मुलांना थोडं खेळणे वगैरे घेऊन दिले. आणि मग सचिन म्हटलं की आपण हे ट्राय करूया, कारण की एक स्टँडर्ड कपल होते, दोघं पण वेल एज्युकेटेड होते. तर म्हटलं आपण ट्राय करून बघूया. आणि अशा कपलला काम करताना बघून आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते की आपण पण फ्युचरमध्ये काहीतरी छान करू शकतो. त्यानंतर आम्ही दवाखान्यात आलो. वैष्णवीच्या डोळ्यात इन्फेक्शन झालं होतं, तर एक डोळा लाल झाला होता आणि तिला असं दुखत पण होता थोडा. तर मग दवाखान्यात आलो आणि आय ड्रॉप्स दिले डॉक्टरांनी. मला तर खूप स्ट्रेस आलं होतं की नेमकं काय झालंय.
तर मंडळी घरी आले आणि सगळ्यांना जेवण देऊन मी माझा जो शूट होता ना जो हेअर ड्रायरचा तो पूर्ण केला. कारण या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेवटी ब्रँड बरोबर थोडी पण प्रॉब्लेम झाली तर माझं काम थांबून जाईल आणि मला हे करायचं नाही. तर हे माझ्याकडे प्रोडक्ट आलं होतं आणि याचं मला शूट करून द्यायचा होता. बराच वेळ झाला होता, रात्रीचे 11:15 वाजले होते. शूट केला आणि मी झोपले. दुसऱ्या दिवशी उठले आणि सचिन बोलला की घरात काहीच बनवू नको, आपण चाललोय. बाय द वे माझ्या वाढदिवसाला म्हणजे 4 डिसेंबरला सचिन माझ्याजवळ नसणार, त्यामुळे मला त्याने आधी सरप्राईज दिलं. म्हणजे एका दिवसात एवढं काय झालं. मग घरी आलो, खूप छान टाइम स्पेंड केला आम्ही, खूप सुंदर. म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला उद्या परवा पाहायला मिळेलच. तर घरी आले आणि सचिनने विश्रांती घेतली. तोपर्यंत मी घरातलं सगळं आवरून घेतलं आणि साडी नेसली होती कारण माझा एक शूट होता पुन्हा आज. काही नाही, आम्हाला जास्त वेळ नाही मिळाला आज, आम्ही दिवसभर बाहेरच होतो आणि घरी येऊन त्यांनी विश्रांती घेतली. तोपर्यंत मी सगळं घरात आवरलं. असं वाटलं की आता आम्ही पुन्हा फिरायला चाललोय म्हणून तो फार एक्साइटेड, आतमध्ये जाय बाहेर ये असं करत होता. पण शेवटी कसं आहे की तो रडेल आणि ह्या त्या गोष्टी होत्या. म्हणून मी काय केलं की मी पास्ता खाऊ घालेल असं मी आधी सांगून ठेवलं होतं. म्हणून थोडासा तो नॉर्मल होता, म्हणजे असं जास्त त्रास नाही दिला. पण मग आता सचिन जायची मोमेंट म्हटल्यानंतर ती थोडी त्रासदायकच असते. आणि आता ह्यावेळी तर लवकर जास्त भेटणार, कारण सचिन चालला हैदराबादला आणि शिवचरणची ॲन्युअल फंक्शन आहे, त्याची प्रॅक्टिस पण चालू आहे. जस्ट 15-20 मिनिटापूर्वी सचिन गेला आणि मी मुद्दाम हे पास्ता आता करते कारण की मुलं इन द सेन्स फक्त शिवचरण जास्त त्रास येतो, पास्ता करत होता. तर पिझ्झा पास्ता म्हटलं की तो शांत होतो. तर ह्याची रेसिपी पण शेअर करते, प्लस हे किती हेल्दी आहे हे पण मी तुम्हाला सांगते. याचे बेनिफिट्स काय काय आहे, बिकॉज हे बिलकुल पण मैद्यापासून बनवलेले नाहीये. तर मग हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला रेसिपी बरोबर शेअर करते. ओके, सो हेल्दी पास्ता म्हणून मी डिसानोचा पास्ता मागवला होता Amazonवरून. 100% रव्यापासून बनलेला आहे. यामध्ये अजिबात कुठलाच मैदा नाही आणि कोलेस्ट्रॉल फ्री आहे आणि ट्रान्सपरंट फ्री आहे. पास्ता करण्यासाठी आधी मी एका ठिकाणी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि बघा यामध्ये ना आर्टिफिशियल कलर नाही आहे, कुठला प्रिझर्वेटिव्ह नाही आहे, प्लस फ्रेग्रन्स फ्री आहे आणि 100% नॅचरल आणि प्लस म्हणजे हे पूर्णपणे व्हेजिटेरियन सुद्धा आहे, म्हणजे सगळेच खाऊ शकता. बघा आता पाणी गरम झालं आणि त्यामध्ये मी काय केलं, थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मस्तपैकी आता मी सगळे भाजीपाला चिरून घेणार आहे. रेड फिश, ब्लू फिश, व्हेरी गुड, पिग फिश, येस. दिस इज डॉक्टर फॅमिली. डॉक्टर हेड सुई देतात. नाही, हात नाही कापत माझा, नाही कापत, नाही होत हा बाळ माझा. थांब नको, हा होते. हेल्दी पास्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की हे चॉईस करू शकताय, खूप मस्त आहे. ह्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. सगळेच भाजीपाला चिरून घेतला आणि अगदी 10 मिनिटामध्ये माझा पास्ता शिजून रेडी होता. कारण रव्यापासून आहे म्हणून जास्त वेळ लागत नाही. छान त्याला असं गाळून घेतलं आणि त्याचं पाणीसुद्धा आपण वापरू शकतो जर आपल्याला ग्रेव्ही करायची असेल किंवा नाही का सॉस बनवायचा असेल. तर आता एका पॅनमध्ये छान बटर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता थोडासा अगदी 2 चम्मच मैदा टाकला आणि छान असा खरपूस भाजून घेतला. त्याच्यामध्ये गरम केलेलं दूध म्हणजे गरम करून थंड केलेलं दूध टाकलं आणि छानपैकी आता आपलं हे शिजलेलं आहे. म्हणजे थोडंसं घट्टसर झालं की त्याच्यामध्ये सीझनिंग टाकायचं, जसं चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो किंवा नाही का तुमच्याकडे काय असेल ते, ब्लॅक पेपर पण टाका. छानपैकी इतकी मस्त चव येते ना व्हाईट सॉस पास्ताची, तुम्ही हॉटेलचं कधीच खाणार नाही. आणि आता चीज टाकल्यानंतर हे ऑटोमॅटिकली थोडंसं पातळ होऊन जातं. एकीकडे व्हाईट सॉस तयार आहे, एकीकडे पास्ता पण रेडी आहे. आता आपण एक फोडणी देऊया म्हणजे भाजीपाल्याची. आपण जे काही भाजीपाला चिरून घेतलेला, आता बटरमध्ये काय केलेलं आहे, एकदम बारीक क्रश केलेला गार्लिक टाकलेला आहे, थोडंसं अद्रक पण, थोडंसं अगदी थोडं पण, गार्लिक भरपूर. त्यानंतर जेवढे पण आपल्याकडे भाजीपाला होते ते सगळे फ्राय करून, जसं की तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीचे व्हेजिटेबल्स टाकू शकताय. गाजर आहे, मटर आहे, स्वीटकॉर्न आहे, बीन्स आहे, ब्रोकोली आहे, भरपूर काही टाकू शकतोय तुम्ही. याच्यामध्ये पनीर पण टाकू शकता, पण पनीर जरा ऑर्डर्स होऊन जाईल, सॉरी पनीर म्हटले. जेवढेही व्हेजिटेबल्स होते बारीक कट केल्यामुळे ते अगदी 5 मिनिटांमध्ये छान असे झालेले आहेत. आणि जास्त आपल्याला क्रिस्पी पण ठेवायचे नाही, जास्त मऊ पण करायचे नाही, मीडियम करायचे. थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. नंतर आपण जे सॉस तयार केलं होतं ते पण टाकलं. आता काय करायचं, पुन्हा आपल्याला पाहिजे असेल तर नाही का ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायचं आणि पास्ता जो काय आपला शिजलेला होता तो याच्यामध्ये तर फ्राय करून घ्यायचा आणि पुन्हा चीज टाकायचं. बघा तुम्ही मोझरेला चीज पण टाकू शकताय आणि प्रोसेस चीज पण टाकू शकताय. ठीक आहे, माझ्याकडे जे होतं मी ते टाकलं. मी स्लाइस चीज टाकलेलं आहे आणि अमूलचं पण चीज टाकलं. इतकं चविष्ट होते ना, मी तुम्हाला काय सांगू. माझ्याकडनं फक्त एकच चूक झाली होती की जो सॉस होता ना तो
तो थोडा जास्त शिजला गेला होता, तर नेक्स्ट टाइम मी थोडंसं पातळ. तर मंडळी हो, ही रेसिपी माझी नाही आहे, कारण की मला सांगायला काहीच वाटणार नाही. एक तर मी यूट्यूबवर खूप सर्च केलं पण मला सुचत नव्हतं. मग मी सचिनला कॉल केला आणि एका शेफकडनं मी ही रेसिपी घेतली हॉटेलच्या. आणि हां, तुम्हाला ही पास्ता पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका.